नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसाच बेसनाचा खमंग ढोकळा बनविणार. तोही एकदम स्पंजी आणि जाळीदार ढोकळा आपण बनवणार आहोत. कधी कधी काय होतं, ढोकळा फुलत नाही, घशात अडकल्यासारखा होतो. तसं होऊ नये म्हणून परफेक्ट प्रमाणासह ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण बघूयात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी लागणार आहे 1 कप चाळून घेतलेलं बेसन, 3 चमचे साखर. ही साखर मी या चमच्याने मोजून घेतली. 2 टेबलस्पून तेल, 2 चिमूट हळद. हळद ढोकळ्यामध्ये जास्त नका टाकू, नाहीतर ढोकळ्यावर रेड स्पॉट पडू शकतात. पाऊण चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा निंबूसत्व. ढोकळा बनवताना निंबूसत्वच वापरा, दही किंवा इनोचा वापर नका करू. आणि 1 चमचा मीठ. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल, साखर, मीठ, हळद, निंबूसत्व, 2 टेबलस्पून पाणी आणि पोहे खायच्या चमच्याने जर टाकलं तर 10 चमचे पाणी ॲड करायचंय. पाणी ॲड केल्याने हे मिश्रण छान मिक्स होऊन जाईल. आता हे मिश्रण मिक्सरला थोडं फिरवून घेऊ. मिश्रण मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बेसन ॲड करूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. आता यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. बेसन आणि पाणी मोजण्यासाठी एकाच भांड्याचा वापर करावा, म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण बिलकुल पण चुकणार नाही. आता हे मिश्रण पण मिक्सरला छान फिरवून झालेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. जर हे बॅटर तुम्ही खूप पातळ बनविलं तर ढोकळ्याचं वरचं आवरण प्लेन येणार नाही. म्हणून तुम्ही पाणी आणि बेसन एकाच कपाने मोजून घ्या. आता हे बॅटर आपण 10 मिनिटे झाकून ठेवू. तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करूयात आणि त्यावर हे स्टीलचं स्टँड ठेवूयात. स्टँडऐवजी तुम्ही खाली स्टीलची प्लेट पण उलटी मारून ठेवू शकता. आता ही कढई गॅसवर ठेवून पाण्याला चांगली उकळी काढून घेऊयात. आता केक टिनला व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल लावून घेऊयात. जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर स्टीलचा कुकरचा डबा वापरला तरीही चालेल. आता 10 मिनिटे झालेले आहेत. आता या बॅटरमध्ये सोडा ॲड करायचा. सोडा मी पाऊण चमचा घेतला आहे. सोडा जर जास्त ॲड केला तर ढोकळ्यावर रेड स्पॉट येऊ शकतात. आता सोड्यावर मी 1 चमचा पाणी ॲड करत आहे. आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता बॅटर छान फुललेलं आहे. आता बिलकुल पण वेळ वाया न घालवता हे बॅटर तेल लावलेल्या केक टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. आता केक टिन स्टँडवर ठेवून कढईवर घट्ट असं झाकण ठेवूयात, जेणेकरून कढईतून वाफ बाहेर जाता कामा नये. आता 15 मिनिटे हाय फ्लेमवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मध्ये कुठेही झाकण उघडायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल ढोकळा व्यवस्थित फुलत आहे की नाही म्हणून 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं, तर त्याच वेळेस ढोकळा फुगण्याची वेळ असेल आणि बाहेरची थंडी हवा जर आत गेली तर ढोकळा चांगला फुगणार नाही. म्हणून हाय फ्लेमवर 15 मिनिटे तुम्ही ढोकळा झाकूनच ठेवा. मध्ये बिलकुल पण झाकण उघडून चेक करू नका. जर तुम्हाला वाटत असेल कढईतून वाफ बाहेर जात आहे, तर त्या परातीवर असं पाण्याने भरून तांब्या किंवा छोटं पातेलं तुम्ही ठेवू शकता. आता 15 मिनिटे झालेले आहेत. आता वरचं झाकण आपण काढूयात आणि चेक करूयात ढोकळा पूर्णपणे शिजला की नाही. त्यासाठी अशा पद्धतीने सुरी ढोकळ्यामध्ये टाकूयात. तुम्ही बघू शकता सुरी पूर्णपणे क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे छान शिजला आहे. आता गॅस बंद करूयात आणि ढोकळा 2 मिनिटे झाकून ठेवूयात. आता 2 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता
ढोकळ्याच्या कडा पण छान मोकळ्या झाल्या आहेत. आता हा ढोकळा आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात. तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे 2 चमचे मोहरी, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस, 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा मीठ, मिरच्या मी जाडसर कापून घेतल्या आहेत, 2 टेबलस्पून तेल आणि पाऊण कप पाणी. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल ॲड करूयात. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी ॲड करूयात. मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या ॲड करून मिक्स करूयात. आता यामध्ये पाणी, साखर, मीठ आणि लिंबाचा रस ॲड करून मिक्स करूयात आणि या पाण्याला चांगली एक उकळी काढून घेऊयात. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हे पाणी थोडं थंड होऊ देऊयात. एकदम गरम पाणी ढोकळ्यावर टाकायचं नाही. आता ढोकळा पण थंड झालेला आहे. आता या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करूयात आणि केक टिन प्लेटमध्ये उलटा टाकूयात. तुम्ही बघू शकता छान स्पंजी जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे. आता हा ढोकळा कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान स्पंजी ढोकळा बनलेला आहे. हा ढोकळा मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. यावर आता तडकावालं पाणी टाकूयात. तुम्ही बघू शकता ढोकळा छान पाणी ॲब्सॉर्ब करत आहे. आता 20 मिनिटे हा ढोकळा असाच पाणी ॲब्सॉर्ब करण्यासाठी राहू देऊ. तोपर्यंत छान चटपटीत ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी आपण तयार करून घेऊ. त्यासाठी लागणार आहे 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा कप पाणी. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लिंबाचा रस, मीठ आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण बनवलेल्या ढोकळ्याचे 2 ते 3 पीसेस आणि अर्धा कप पाणी ॲड करूयात. आता भांड्याला झाकण लावून मिक्सरला छान बारीकसर फिरवून घेऊयात. तुम्ही बघू शकता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून तयार आहे. या चटणीला तडक्याची काहीच आवश्यकता नाही. ही चटणी अशीच आपण ढोकळ्यासोबत खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता एकदम खमंग, जाळीदार, स्पंजी ढोकळा बनवून तयार आहे. या ढोकळ्याच्या चटपटीत चटणीसोबत तुम्ही खमंग ढोकळे सर्व करा. घरातले सर्वजण तुमची खूप तारीफ करतील. तर मग तुम्ही पण हा स्पंजी जाळीदार खमंग ढोकळा नक्की बनवा. तर हा ढोकळा बनवताना तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे सर्व साहित्य जसं की बेसन, पाणी, हळद, खाण्याचा सोडा, निंबूसत्व हे सर्व साहित्य तुम्हाला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. म्हणजे परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसाच खमंग ढोकळा घरीसुद्धा बनणार आणि तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.